नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स. आणि रोटेशनल डायनॅमिक्सच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं मोस्ट सेफ स्पीड. तो होता आपला व्ही इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. ओके, त्याच्यानंतर बघितलं होतं आपण व्ही मिनिमम. ओके, व्ही मिनिमम तो होता आपला व्ही मिनिमम आर जी इंटू टॅन थिटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू टॅन थिटा. ओके, ही आपण मिनिमम व्हेलॉसिटी बघितली होती. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं व्ही मॅक्स. ओके, व्ही मॅक्स बघितली होती आपण, ती होती आर जी इंटू टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. ओके, अशा प्रकारे 3 व्हेलॉसिटीज आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या होत्या. मग त्या 3 कसल्या होत्या? तर मोस्ट सेफ स्पीड होती तुमची कशावरची पण. हा जो तुमचा बँकिंग रोड आहे, ओके, हा जो तुमचा बँक रोड आहे, ह्या बँक रोडवरून ट्रॅव्हल करताना मोस्ट सेफ स्पीड तुमचं कोणतं असणार आहे? बघा, हा तुमचा बँक रोड आहे. ह्या बँक रोडवरून ही जी कार तुमची ट्रॅव्हल करते, तर ह्या कारला ट्रॅव्हल करण्यासाठी मोस्ट सेफ स्पीड कोणतं ते आपण बघितलं होतं. ओके, त्याच्यानंतर लोअर स्पीड किंवा लोअर लिमिट म्हटलं होतं आपण त्याला. त्याच्यानंतर हा व्ही मॅक्स म्हणजे तुमचा झाला अप्पर स्पीड किंवा अप्पर लिमिट. म्हणजे बघा, जर तुम्हाला हा जो स्लोप आहे, हा जो ट्रॅक आहे तुमचा बँक रोड आहे, या बँक रोडवरून ट्रॅव्हल करायचं आणि मोस्ट सेफ स्पीड जी काय असेल तुमची, म्हणजे ह्या रोडवरून तुमची गाडी स्किड न होता व्यवस्थित जाऊ शकेल असं कोणतं स्पीड असेल तर ते तुमचं आहे मोस्ट सेफ स्पीड व्ही इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. ओके, आणि कमीत कमी व्हेलॉसिटी, मग व्ही मिनिमम काय बघितली ते आपण, ही कार कमीत कमी व्हेलॉसिटीने चालवायची, परंतु इकडे ती स्लिप व्हायला नको, कारण हा काय तुमचा स्लोप आहे. जर तुम्ही हळू चालवली तर ही गाडी इकडे स्किट होऊ शकते. मग ती इकडे स्किट व्हायला नको म्हणून मग तुमची मिनिमम व्हेलॉसिटी काय पाहिजे ती आपण काढली होती. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं व्ही मॅक्स. व्ही मॅक्स म्हणजे काय, तुम्हाला मॅक्झिमम व्हेलॉसिटीने ही कार चालवायची, परंतु ती इकडे स्किट व्हायला नको. बघा, व्ही मिनिममसाठी इकडे स्किट व्हायला नको आणि व्ही मॅक्झिममसाठी इकडे ती स्किट व्हायला नको. बरोबर, तुम्ही स्पीडनी चालवताय, खूप स्पीडनी चालवताय, मॅक्झिमम स्पीडनी तुम्हाला चालवायची, परंतु ती इकडे स्किट व्हायला नको, तो बघितला होता आपण व्ही मॅक्स. ओके, आता बघा, तुमचा पेज नंबर 7वरती एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे. ते एक्झाम्पल आपण आता याच्यासाठी सॉल्व करणार आहोत. बघा, तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे अ रेसिंग ट्रॅक ऑफ कर्वेचर 9.9 मीटर. काय म्हटलं बघा, अ रेसिंग ट्रॅक, एक रेसिंग ट्रॅक आहे, ऑफ कर्वेचर 9.9 मीटर इज बँक ॲट टॅन इनवर्स 0.5. बघा, गिव्हन लिहायला सुरुवात करू आपण. काय दिलं आहे गिव्हनमध्ये? बघा, गिव्हनमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर दिलं आहे कर्वेचर म्हणजे काय, तुमची रेडियस ऑफ कर्वेचर. मग तो आर किती दिला आहे तुम्हाला? 9.9 मीटर. तो जो रोड आहे तुमचा, जो बँक रोड आहे, ओके, हा जो तुमचा बँक रोड आहे, ह्या बँक रोडची त्यांनी तुम्हाला रेडियस दिली आहे. ओके, ती आहे 9.9 मीटर. त्याच्यानंतर पुढचं तुम्हाला दिलं आहे बघा, काय म्हटलं आहे, इज बँक ॲट, म्हणजे तुम्हाला काय दिला आहे तिथे, थिटा त्यांनी दिला आहे, बँक ॲट टॅन इनवर्स 0.5. ओके, हा तुम्हाला दिला आहे बँक ॲट टॅन इनवर्स 5, म्हणजे तुम्हाला दिला इथे थिटा किती दिला आहे तो, टॅन इनवर्स 0.5. म्हणजे याला आपण लिहू शकतो टॅन थिटा. हा जो तुमचा टॅन इनवर्स इकडे येईल तर काय होईल, तो टॅन होईल, म्हणून टॅन थिटा इज इक्वल्स टू आला तुमचा 0.5. ओके, त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दिलं आहे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. काय दिलं आहे पुढे? कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, त्याला आपण म्हणत असतो म्यू म्हणा किंवा मग म्यू एस म्हणा. काय दिलं? स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द ट्रॅक अँड द टायर्स ऑफ अ व्हेकल इज 0.2. किती दिलं स्टॅटिक फ्रिक्शन तुम्हाला? 0.2. डिटरमाइन द स्पीड लिमिट. ओके, आपल्याला काय शोधायचं? स्पीड लिमिट शोधायचं आहे. मग कोणकोणते स्पीड लिमिट येतील तुमचे? तर काय येईल तुम्हाला बघा, टू फाइंड काय येईल, टू फाइंड व्ही मिनिमम. ओके, त्याच्यानंतर व्ही मॅक्झिमम. अशा प्रकारे तुम्हाला हे फाइंड करायचे आहे. काही याच्यामध्ये अवघड असं नाही आहे, फक्त तुम्हाला फॉर्म्युले वापरायचे व्ही मिनिमम आणि व्ही मॅक्झिममचे, जे आत्ता मी तुम्हाला मगाशी सांगितले.
5 मिनिटापूर्वी. ओके, अजून काय दिलं आहे तुम्हाला, डिटरमाइन द स्पीड लिमिट्स विथ 10% मार्जिन. ओके, हे 10% मार्जिन म्हणजे काय ते आपण बघूया. अगोदर आपण व्ही मिनिमम आणि व्ही मॅक्झिममची व्हॅल्यूज काढून घेऊया. मग तुमचं व्ही मिनिमम काढल्यानंतर मी तुम्हाला लगेच व्ही मिनिममचं तुमचं 10% मार्जिन तुम्हाला सांगणार आहे. ओके, आता हे तुम्हाला गिव्हन दिलेलं आहे. ओके, आपल्याला शोधायचं आहे सर्वात अगोदर व्ही मिनिमम. मग इथे टाकतो मी नंबर 1 व्ही मिनिमम. ओके, मग व्ही मिनिममचा फॉर्म्युला काय आहे तुमचा, व्ही मिनिममचा फॉर्म्युला आहे √RG, इकडे येईल तुमचा टॅन थिटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू टॅन थिटा. ओके, अशा प्रकारे हा तुमचा फॉर्म्युला आला. ओके, तर बघा काय येईल, मग व्हॅल्यू काय तुमची, आरची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला 9.9. आणि बघा तुमच्या बुकमध्ये ओके दिलेलं नाही आहे, ठीक आहे. आरची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 9.9. हा तुमचा आहे 9.9. 9.9. ओके, पुढे तुम्हाला जी दिला आहे, मग जी काय कन्सिडर करायचं आहे ते 10 मीटर पर, बघा जी इज इक्वल्स टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग जी आपण कन्सिडर करूया 10 इंटू ब्रॅकेट टॅन थिटा काय आला आहे तुमचा 0.5, म्यू काय दिला आहे तुम्हाला 0.2. ओके, अपॉन 1 प्लस म्यू तुमचा आहे 0.2, टॅन थिटा आहे 0.5. ओके, याचं कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या जो लॉग टेबल आहे त्या लॉग टेबलनुसार सुद्धा करू शकता. तर बघा काय दिलं आहे मग तुम्हाला आता 9.9 इंटू 10 जर आपण मल्टिप्लाय केला तर काय होणार तुमचा तो 99 होणार आहे. ओके, त्याच्यानंतर 0.5 मायनस 0.2 तुमचा होणार आहे 0.3. ओके, ब्रॅकेटमध्ये लिहूया अपॉन हा तुमचा 1 प्लस 0.2 इंटू 0.5, बघा 0.2 इंटू 0.5 होतो तुमचा 0.10. ओके, आता परत काय येईल √ऑफ हा तुमचा 99 इंटू हा आला तुमचा 0.3 अपॉन 1 प्लस 0.1, 1 प्लस 0.1 काय होईल तुमचा 1.1 होईल. ओके, 1.1 म्हणा किंवा 1.10 म्हणा. आता पुढे 99 इंटू 0.3, बघा 99 इंटू 3 होतो तुमचा 3 9 जा 27, 2 3 9 जा 27 आणि 2 तुमचा होतो 29. आणि हा तुमचा 0.3 होता, पॉईंट जर दिला तर हा येईल तुमचा 29.7. म्हणजे अंडररूट काय आला तुमचा 29, बघा अंडररूट काय आला तुमचा 29.7 अपॉन 29.7 अपॉन हा 1.0, 1.10. ओके, आता जर आपण हा जो डेसिमल पॉईंट आहे म्हणजे इंटू 10 जर केला दोघांना पण, तर हा डेसिमल पॉईंट काय होणार तुमचा इकडे सरकणार आहे, म्हणून आपण याला लिहूया 297. 10नी मल्टिप्लाय केलं, स्टेप मी स्किप करतो आहे. ओके, 297 हा 1.1 आहे, जर 10नी मल्टिप्लाय केलं तर हा होणार तुमचा 11. ओके, आणि याला जर आपण डिव्हाइड केलं, ह्या 11नी जर आपण 297ला जर डिव्हाइड केलं तर बघा 11 2 जा 22, 11 2 जा होईल तुमचा 22. ओके, राहिले किती बघा 297 बाय 11, 11 2 जा 22, राहिले 7, 11 7 जा 77, म्हणजे हा आला तुमचा 27, स्क्वेअर रूट ऑफ 27. काय शोधतोय आपण, हे व्ही मिनिमम तुमचं शोधतोय. ओके, मग स्क्वेअर रूट ऑफ 27 सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं स्क्वेअर रूट ऑफ 27 तुम्हाला सांगितलेलं आहे. तर काय करायचं, अतिशय सोपं आहे. हा तुमचा लॉग टेबल आहे, बघा हा तुमचा लॉग टेबल तुम्हाला दिलेला आहे. अशा प्रकारे काय सांगितलं तुम्हाला 27चं स्क्वेअर रूट, इकडे 27 शोधायचा, हा तुमचा 27 आला. ओके, 27च्या पुढे काही डेसिमल पॉईंट दिलेत का तुम्हाला, काहीही दिलेले नाही. मग हा येईल तुमचा 27चा 5.196. ओके, काय आला 5.196, म्हणजे काय आला स्क्वेअर रूट तुमचा 5.196. अशा प्रकारे हा तुमचा स्क्वेअर रूट इथे आलेला आहे. ओके, मग बघा पुढे काय, ह्या मी तुम्हाला स्टेप एक एक फक्त याच्यामध्ये
जे आहे कॅल्क्युलेशन मी फक्त एका स्टेपमध्ये एकच केलं, त्याच्यामुळे एवढ्या स्टेप तुमच्या वाढत आहेत, एवढ्या वाढत नसतात. ओके, व्ही मिनिमम आलं तुमचं 5.96. आता काय सांगितलं आहे आपल्याला, ते जे व्ही मिनिमम सांगितलं आहे विथ 10% मार्जिन, तुमच्या बुकमध्ये काय दिलं आहे, काय सांगितलं आहे, डिटरमाइन द स्पीड लिमिट्स विथ 10% मार्जिन. मग हे जी स्पीड लिमिट आहे, आता 10% मार्जिन का काढायची, तर बघा हा तुमचा बँक रोड आहे. ओके, आपण इकडे बघूया, हा तुमचा बँक रोड तुम्हाला दिला आहे. ओके, हा बँक रोड आहे, याच्यावरून तुम्हाला गाडी ट्रॅव्हल करायची आहे. ओके, एवढा नसतो बँक रोड, पण तुम्हाला सांगतो याच्यावरून तुम्हाला तुमची कार ट्रॅव्हल करायची आहे. ओके, आणि बोर्डवरती तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं, आणि याची व्ही मिनिमम, हा जो रोड आहे याची व्ही मिनिमम आहे समजा तुमची 100 मीटर पर सेकंड. ओके, याची व्ही मिनिमम किती आहे, 100 मीटर पर सेकंड. पण ॲक्च्युअलमध्ये हे तुमच्या बोर्डवरती लावलं आहे तिथे. ओके, तुम्ही कारवरून ट्रॅव्हल करताना तिथे सांगितलं की व्ही मिनिमम काय आहे ह्या रोडची, 100 मीटर पर सेकंड आहे. मग ह्या 100 मीटर पर सेकंड, आता एखादा कारवाला जर स्पीडमध्ये येतो आहे आणि ॲक्च्युअलमध्ये त्याला 100 मीटर पर सेकंड ही स्पीड करता येणार आहे का, नाही. ओके, त्याच्यामध्ये त्याला थोडंफार काय असणार आहे, फ्लक्च्युएशन त्याचं असणार आहे. मग ते जर तो आणि ॲक्च्युअल स्पीड जर आपण इथे व्ही मिनिमम लावली बोर्डवरती, ओके, आणि ती स्पीड असेल आणि त्या स्पीडमध्ये जर त्या कारवाल्याला, म्हणजे तो जो कार ड्रायव्हर आहे त्याला जर तुमची गाडी लिमिटमध्ये आणता आली नाही किंवा कंट्रोल करता आली नाही, त्या स्पीडमध्ये तिथे गाडी आणता आली नाही, तर त्याच्या गाडीचा काय होऊ शकतो, ॲक्सिडेंट होऊ शकतो. व्ही मिनिमम काढला आहे आपण, म्हणजे तो जर ह्या स्पीडपेक्षा कमी जर होऊ शकला नाही, ओके, किंवा मग जास्त कमी जर झाला, आता 100 मीटर पर सेकंड दिला आहे, जर कमी जर झाला तो, तर काय होईल, इकडे खाली निघून जाईल. बरोबर आहे की नाही, व्ही मिनिमम काढतो आहे आपण, मग तो खाली पडायला नको. ओके, ॲक्च्युअलमध्ये 100 मीटर पर सेकंड दिलं आणि त्याच्यापेक्षा कमी जर त्याची स्पीड असली तर तो काय होऊन जाईल, खाली पडू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागणार आहे, इथे स्पीड जे आहे ते मार्जिनमध्ये घ्यायला लागणार आहे. मग व्ही मिनिमम काढतो आहे आपण. ओके, व्ही मिनिमम काढलेलं आहे. ओके, व्ही मिनिमम आली तुमची 5.196 मीटर पर सेकंड. मग आता हे जे 5.196 मीटर पर सेकंड तुम्हाला दिलं आहे, ॲक्च्युअलमध्ये ही स्पीड किंवा मग याच्यापेक्षा जर कमी स्पीड त्याची असेल, तुम्ही जर हे बोर्डवरती लावलं, ओके, आणि याच्यापेक्षा जर त्याच्या गाडीची स्पीड काय असेल, थोडीफार कमी जर असेल, तर तो काय होऊ शकतो, इकडे स्किट होऊ शकतो. म्हणून आपल्याला ही जी स्पीड आहे ती 10% मार्जिननी लिहायची आहे. ओके, आता ही व्हेलोसिटी तुमची मिनिमम आहे, म्हणून 10% मार्जिन काय करायला लागले आपल्याला, याच्यामध्ये प्लस करायला लागेल. म्हणजे याच्यापेक्षा जर 10% समजा ते 7 आलं, ओके, 7 मीटर पर सेकंड आलं, म्हणजे ह्या स्पीडनी जरी चालवली त्यांनी, 7 मीटर पर सेकंडच्या स्पीडनी जरी त्यांनी गाडी चालवली, तरी त्याची गाडी इकडे स्किट होणार नाही, कारण इकडे तर जाऊ शकत नाही, मॅक्झिमम व्हेलोसिटी वेगळी याची. ओके, हा जो रूट आहे याची मॅक्झिमम व्हेलोसिटी काय तुमची डिफरंट आहे, म्हणजे ती इकडे तर जाणार नाही, पण भीती कसली आहे, इकडे खालच्या बाजूला स्किट व्हायची मिनिमम व्हेलोसिटीमुळे. ओके, म्हणजे ती मिनिमम व्हेलोसिटी जर आपण 10% मार्जिननी जास्तीची जर दाखवली, तर तो सेफली त्या रोडवरून गाडी चालवू शकतो. म्हणून आपल्याला इथे मिनिमम व्हेलोसिटी जी आहे ती 10% मार्जिननी काढायची आहे. मग 10% मार्जिननी काढायची म्हटल्यावरती काय करायचं आहे बघा, इथे म्हणायला लागेल आपल्याला अलो व्ही मिनिमम should be 10% higher 10% higher than this. ही जी व्हेलॉसिटी आली तुमची व्ही मिनिमम, याच्यापेक्षा आपल्याला 10% हायर तुम्हाला ती दाखवायला लागणार आहे, तरच ती कार जी असेल ती सेफली तिथून ट्रॅव्हल करू शकते. ओके, तर बघा आता 10% काढायचं असेल तर याचं 10% तुम्हाला काढायचं आहे, मग तुम्हाला काढता येईल. इथे आपण म्हणूया देअरफॉर व्ही मिनिमम. ओके, व्ही मिनिमम, पण कोणतं, अलाउड, त्या रोडवरून तुम्हाला जायला अलाउ केलेलं व्ही मिनिमम तुम्हाला काढायचं आहे. मग आपल्याला काय करायला लागेल, याचं 10% घ्यायला लागेल. ओके, किंवा मग आपण म्हणूया व्ही मिनिमम 10% ऑफ व्ही मिनिमम म्हणूया अगोदर. मग 10/100 इंटू व्ही मिनिमम किती तुमचा 5.196. हा 0 गेला 0 गेला, कितीनी डिवाइड होतो हा 10नी, म्हटल्यावरती 1 पॉईंट इकडे सरकणार आहे, तो काय आला तुमचा 0.5196. मग जो व्ही मिनिमम आहे तुमचा अलाउड व्ही मिनिमम, काय अलाउड व्ही मिनिमम
अलोड इज इक्वल्स टू व्ही मिनिमम अलोड जो आहे इज इक्वल्स टू काय येणार आहे तुमचा, तर बघा याच्यामध्ये आता ॲड करायला लागेल तुम्हाला. तो येईल व्ही मिनिमम प्लस 10% ऑफ व्ही मिनिमम. ओके, मग तुमचा व्ही मिनिमम काय दिला आहे तुम्हाला, व्ही मिनिमम दिलेला आहे 5.196 आणि हा प्लस 0.5196. ओके, मग काय आलं तुमचं आन्सर, तुमचं आन्सर काय येईल इथे जे तुम्हाला दिलं आहे ते तुमचं आन्सर येणार आहे 5.7156 मीटर पर सेकंड. ओके, म्हणजे जी तुमची मिनिमम अलाउड व्हेलॉसिटी विथ 10% मार्जिन. आता ह्या स्पीडने त्यांनी गाडी चालवली. ओके, याच्यापेक्षा मार्जिन आपण 10% एक्स्ट्राचं दिलेलं आहे, म्हणजे तो वरच्या बाजूला सरकणार आहे. जो तुमचा हा बँक रोड आहे त्या बँक रोडवरती मिनिमम व्हेलॉसिटीपेक्षा आपण त्याला थोडी जास्त दिली, म्हणजे तो इकडे सरकणार आहे. पण इकडे खाली जाण्याची भीती असणार आहे का त्याची, तर तशी भीती काहीही नसणार आहे. हे झालं तुमचं व्ही मिनिमम. आता आपल्याला शोधायचं आहे व्ही मॅक्झिमम. तर चला बघूया. बघा, व्ही मॅक्सचा फॉर्म्युला तुम्हाला दिला आहे. व्ही मॅक्सचा फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ आर जी. इकडे दिला आहे टॅन थिटा प्लस म्यू, टॅन थिटा प्लस म्यू अपॉन इकडे दिला आहे खाली 1 मायनस म्यू टॅन थिटा. कंपॅरिझन समजून घ्या. इथे टॅन थिटा मायनस यू दिलं आहे मिनिमममध्ये, मॅक्झिमममध्ये प्लस दिलं आहे. इथे खाली प्लस दिलं आहे मिनिमममध्ये, इथे तुम्हाला मायनस दिलेलं आहे. मग आता आपण याला सॉल्व करूया. बघा, व्ही मॅक्ससाठी आरची व्हॅल्यू तुमची 9.9 इंटू जीची व्हॅल्यू 10 घ्यायची. टॅन थिटा आहे तुमचं 0.5 प्लस म्यू आहे तुमचं 0.2 अपॉन 1 मायनस 0.2 इंटू 0.5. ओके, तेच आहे, फक्त कॅल्क्युलेशन थोडंसं तुमचं डिफरंट होणार आहे. आता हा तुमचा झाला 99 इंटू 0.5 प्लस 0.7 झाला तुमचा, सॉरी 0.5 प्लस 0.2 झाला 0.7. त्याच्यानंतर हा झाला तुमचा 1 मायनस 1.10. ओके, सॉरी 0.10 ना, 1 मायनस 0.10. मग इज इक्वल्स टू काय होईल 99 इंटू 0.7. बघा, हा 99 इंटू 7 काय होईल, 9 7 जा 63 कॅरी 6, 9 7 जा 63 प्लस 6 69 आणि हा 0.7 होता म्हणून इकडून एक येईल, म्हणजे काय येईल तो 69.3. ओके, अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही आहे. मग हा येईल तुमचा 69.3 अपॉन हा येईल 1 मायनस 0.1, 1 मायनस 0.1 0.9. ओके, दोघांना जर आपण 10नी मल्टिप्लाय केलं, याला पण आणि याला पण जर 10नी मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे, हा येणार तुमचा 693 अपॉन 9. ओके, 693 अपॉन 9. मग डिव्हिजन करा. बघा, 693 अपॉन 9, 9 1 जा 9, 9 7 जा 63. ओके, रिमाइंडर 6, परत काय येईल 9 7 जा 63, म्हणजे काय आलं आन्सर तुमचं अंडर रूट ऑफ 77. मग अंडर रूट ऑफ 77 आला आहे. मग याचा तुम्हाला परत काय करायचं आहे, स्क्वेअर रूट शोधायचा आहे. बघा, अंडर रूट ऑफ 77 आलं, परत स्क्वेअर रूट शोधायचं आहे. मग परत आपलं बुक काढायचं. ओके, अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही आहे. लॉग टेबल हा 77च्या पुढे काही कोणते पॉईंट दिलेले नाही म्हणून काय आला तो 8.775. काय आला बघा, 77 झिरोमध्ये 8.775. म्हणजे व्ही मॅक्स काय आली तुमची, व्ही मॅक्स आली 8.775. परंतु आपल्याला ही पाहिजे आहे का, नाही, विथ 10% मार्जिन म्हटलं आहे. काय म्हटलं आहे, विथ 10% मार्जिन, म्हणून इथे लिहूया अलोड व्ही मॅक्स should be 10% लेस दॅन धिस. ही जी व्हॅल्यू आली याच्यापेक्षा काय असला पाहिजे, तो 10% लेस पाहिजे. कारण ह्या व्हॅल्यूने जर त्यांनी कार चालवायची म्हटली, ओके, किंवा मग कंट्रोल झाली नाही, याच्यापेक्षा जास्त जर त्याची स्पीड असली तर तो स्किट करून त्या रोडच्या बाहेर
जाऊ शकतो, मी तुम्हाला बघायची पण सांगितलं. म्हणून त्याच्यामुळे आपल्याला 10% लेस त्याची व्हॅल्यू घ्यायची आहे. मग काय करणार आपण, 10% ऑफ व्ही मॅक्स, 10% ऑफ व्ही मॅक्स काढून घेऊया अगोदर. मग काय येईल तो 10/100 इंटू काय आला आहे तुमचा व्ही मॅक्स 8.775. ओके, कट झाला. 10 म्हणजे इथे डिवाइड होईल, म्हणजे काय आला तो 0.8775 मीटर पर सेकंड. आता जी व्ही मॅक्स आहे तुमची, व्ही मॅक्स पण कोणती, अलाउड, म्हणजे जी आपल्याला बोर्डवरती प्रिंट करायची आहे ती काय येईल, तर बघा जी मेन आहे तुमची व्ही मॅक्स मायनस 10% ऑफ व्ही मॅक्स. ओके, बघा मला आठवण राहत नाही, वरती घ्यायची पेपर. व्ही मॅक्स इज इक्वल्स टू काय आला, व्ही मॅक्स अलाउड इज इक्वल्स टू व्ही मॅक्स मायनस 10% ऑफ व्ही मॅक्स. ओके, तर बघा आता पुढचं येईल तुमचं व्ही मॅक्स किती आहे, 8.775 मायनस 10% ऑफ व्ही मॅक्स तुमचा येणार आहे 0.8775. मग याचं जर तुम्ही सबस्ट्रॅक्शन केलं, ओके, ह्या पॉईंटचं जर तुम्ही सबस्ट्रॅक्शन केलं तर तुम्हाला येणार आहे 7.8975. काय, 7.8975 मीटर पर सेकंड. ही झाली तुमची व्ही मॅक्स अलाउड. म्हणजे ह्या स्पीडनी जर त्यांनी गाडी चालवली तर काय होणार आहे, तो सेफली जाऊ शकतो, तो स्किट होऊन बाहेर जाणार नाही. अशा प्रकारे हा आपण सॉल्व केलेला आहे. ओके, एक वेळेस काय करा, तुम्हाला परत लिहायचं असेल, मी परत तुम्हाला सांगतो, इथून व्हिडिओ पॉज करा तुमचा. ओके, एवढं लिहून घ्या. ओके, त्याच्यानंतर मी परत वरती करतो. ओके, एवढं लिहून घ्या. आणि परत इथे हे लिहून घ्या. ओके, मी पेपरवर तुम्हाला शिकवणार नव्हतो, परंतु माझी अडचण आहे, मी क्लासवर नसल्यामुळे मला पेपरवरती तुम्हाला शिकवायला लागत आहे. अशा प्रकारे हा झाला तुमचा पॉईंट. इथे एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे. ओके, आता तुमच्या बुकमध्ये तुम्हाला पुढचा पॉईंट दिला आहे कोनिकल पेंडुलम. ओके, पुढचा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे कोनिकल पेंडुलम. तर बघा अतिशय सोपं आहे, काही अवघड याच्यामध्ये सुद्धा नाही. पण कोनिकल पेंडुलम बघायच्या अगोदर आपण बघूया सिंपल पेंडुलम नेमका आपला काय होता. ओके, जो पॉईंट होता आपला सिंपल पेंडुलम आपण याच्या अगोदर शिकलेलो आहे, तो नेमका काय होता ते बघूया, म्हणजे आपल्याला थोडंसं सोपं ते जाणार आहे. बघा, जो तुमचा सिंपल पेंडुलम होता, ओके, असा तुमचा सिंपल पेंडुलम असतो. ओके, आणि तो कोणती मोशन करतो, तर ऑसिलेटरी मोशन तो करत असतो. ओके, अशा प्रकारची तो ऑसिलेटरी मोशन करत असतो. थोडी डायग्राम चुकली आहे, हा पेंडुलम इथे थोडा खाली पाहिजे होता. ओके, पण तुम्ही समजून घ्या, काय हरकत नाही. हा तो ऑसिलेटरी मोशन करत असतो. मग ह्या पेंडुलमला इथून इथपर्यंत जायला जी वेळ लागते ती असते तुमची टाईम पिरियड. ओके, आणि तो टाईम पिरियड आपण डिनोट करत असतो 2π √L/G. ओके, L म्हणजे काय, तर हा जो ही जी स्ट्रिंग आहे ह्या स्ट्रिंगची लेंथ. ओके, हा L म्हणजे काय, ह्या स्ट्रिंगची लेंथ, आणि G म्हणजे काय, तुमचा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो आहे, तुम्ही घेताना 9.8 किंवा मग 10 घेत असतात तो. ओके, हे तुमचं सिंपल पेंडुलम आहे, तो फक्त तुमचा ऑसिलेटरी मोशन करत असतो ह्याप्रमाणे. ओके, पण आता आपल्याला जो बघायचा आहे तो आहे तुमचा कोनिकल पेंडुलम. ओके, तर मग आता आपण बघूया तुमचा कोनिकल पेंडुलम. अतिशय सोपं आहे, काही अवघड याच्यामध्ये नाही आहे. बघा, पुढचा पॉईंट आहे तुमचा कोनिकल पेंडुलम. ओके, मग जो कोनिकल पेंडुलम असतो तो नेमका वर्किंग कसा करतो, तर बघा, ही तुमची स्ट्रिंग आहे, हा तुमचा पेंडुलम तुम्ही इथे बांधलेला आहे. ओके, हे रिजिड आहे, हलणार नाही, त्याच्यामुळे याला आपण असं दाखवत असतो. हा तुमचा पेंडुलम. ओके, मग हा जेव्हा तुम्ही काय करतात, याला फिरवायचं असतं त्यावेळेस तुम्ही याला इथे जर घेतलं असं,
ओके, इथे घेतलं आणि त्याला तुम्हाला फिरवायचं आहे कोनिकल. मग जर ह्या पेंडुलमला आपण सर्क्युलर मोशन दिली, असे ऑसिलेटरी मोशन न देता, बघा ही जी मोशन आहे ही ऑसिलेटरी मोशन न देता आपण त्याला काय देणार आहोत, तर सर्क्युलर मोशन देणार आहोत. मग ती सर्क्युलर मोशन जर आपण याला दिली तर तो अशा प्रकारे फिरेल. ओके, ह्या मोशनमध्ये तो फिरणार आहे. मग ह्या मोशनमध्ये जेव्हा हा तुमचा कोनिकल पेंडुलम फिरणार आहे, तर ह्या कोनिकल पेंडुलमचा टाईम पिरियड आपल्याला शोधायचा आहे. काय शोधायचा आहे? ह्या कोनिकल पेंडुलमचा आपल्याला शोधायचा आहे टाईम पिरियड. ओके, तो आपण डिनोट करूया टीनी. त्याच्यानंतर शोधायची तुम्हाला फ्रिक्वेन्सी. काय शोधायची? फ्रिक्वेन्सी तुम्हाला शोधायची आहे. मग कशा प्रकारे शोधणार? तर अतिशय सोपं आहे. ओके, टाईम पिरियड जर तुम्हाला शोधायचा आहे तर तुम्हाला टाईम पिरियडवरून तुम्हाला फ्रिक्वेन्सी पण शोधता येईल. कारण तुम्हाला माहिती आहे एन इज इक्वल्स टू काय असतो तुमचा, एन इज इक्वल्स टू 1/t असतो. ओके, आणि त्याच प्रकारे तुम्हाला टाईम पिरियड शोधायचा आहे. मग तुम्हाला टाईम पिरियड जर शोधायचा असेल, ही मोशन कोणती होते इथे? सर्क्युलर मोशन. म्हणजे इथे व्हेलॉसिटी कोणती असणार तुमची? अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी आणि टाईम पिरियड यांच्यामधील रिलेशन आपल्याला माहिती आहे. काय? ओमेगा हा तुमचा अँग्युलर व्हेलॉसिटी असतो इज इक्वल्स टू 2π/t. ओके, हे तुमचं जे रिलेशन आहे म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी आणि टाईम पिरियडचं ते आपल्याला माहिती आहे. ओके, मग तुम्हाला जर इथे टाईम पिरियड जर शोधायचं असेल तर आपल्याला काय शोधायला लागेल? सर्वात अगोदर इथे ओमेगा शोधायला लागणार आहे. मग हा ओमेगा जर तुम्हाला शोधायचा असेल तर तो कशा प्रकारे शोधणार? तर आपण कन्सिडर करूया हा जो तुमचा पेंडुलम आहे. ओके, ह्या पेंडुलमवरती कोणकोणत्या प्रकारचे फोर्स तुमचे अप्लाय होत असतात ते आपण सुरुवातीला बघूया. ओके, तर मग बघा कोणते कोणते फोर्स याच्यावरती अप्लाय होणार आहे. सर्वात अगोदर याच्यावरती अप्लाय होणार आहे याचं वेट. ओके, सर्वात अगोदर अप्लाय होणार आहे याचं वेट. ओके, वेट नंतर दुसरं काय अप्लाय होणार आहे? हा काय मोशन करतोय तुमचं? सर्क्युलर मोशन करतोय. ओके, सर्क्युलर मोशन करतोय. हा वेट तुमचा अप्लाय झाला. ओके, अगोदर आपण काय करून घेऊया, याला क्वाड्रंटमध्ये डिवाईड करून घेऊया म्हणजे आपल्याला अजून सोपं जाईल. ओके, हा वेट तुमचा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये अप्लाय होतो आहे त्याच्यावरती फोर्सवरती, पेंडुलमवरती, त्या बॉबवरती. आपण हा जो असतो याला म्हणतो पेंडुलमचा बॉब. ओके, त्याच्यानंतर ह्या स्ट्रिंगमध्ये जे टेन्शन आहे, ओके, ही जी स्ट्रिंग आहे ह्या स्ट्रिंगमध्ये जे टेन्शन आहे ते त्याच्यावरती अप्लाय होतं आहे. ओके, ही जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगचं एक टेन्शन त्याच्यावरती अप्लाय होतं आहे. मग आता आपण त्याला टीनी दाखवू शकत नाही कारण टीनी आपण काय दाखवलं आहे? टाईम पिरियड दाखवलेला आहे. मग याला म्हणू आपण T0. काय म्हटलं याला? T0. बघा हा जो अँगल आहे तुमचा हा आहे थिटा. ओके, थिटा अँगलनी काय केलं आहे? तो पेंडुलम सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो. हा अँगल तुमचा थिटा आहे. हा जर तुमचा थिटा असेल तर इथला अँगल काय येणार आहे? थिटा येणार आहे. काय येणार आहे? थिटा. का काढतोय आपण हा अँगल? तर आपल्याला हा जो टेन्शन फोर्स आहे, जो T0 फोर्स आहे तो आपल्याला करायचा रिझॉल्व. जो T0 फोर्स तुमचा आहे तो रिझॉल्व करायचा आपल्याला एक्स आणि वाय ॲक्सिसवरती. ओके, मग अतिशय सोपं आहे. ह्या दोन पॅरलल लाईन आहेत, ही काय त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे आणि हे दोन जे अँगल आहेत ते अल्टरनेट अँगल आले. मग अल्टरनेट अँगल काय असतात तुमचे? इक्वल इन मेजर. म्हणून हा सुद्धा काय आला तुमचा? थिटा आलेला आहे. मग हा जर थिटा असेल तर आपण ह्या वाय ॲक्सिसवरती जर हा फोर्स रिझॉल्व केला, टेन्शन फोर्स जर तुमचा आपण वाय ॲक्सिसवरती रिझॉल्व केला तर तो काय येणार आहे? बघा हा जर आपण वाय ॲक्सिसवरती रिझॉल्व केला तर तो तुमचा येणार आहे इथे T0 cos थिटा. काय येणार आहे? T0 cos थिटा. आणि हा जो इकडचा असणार आहे तो येणार आहे T0 sin थिटा. ओके, अशा प्रकारे तो येणार आहे. ओके, लक्षात घ्या अशा प्रकारे आपण हे फोर्स इथे रिझॉल्व केलेले आहे. जे काही फोर्स आपण इथे रिझॉल्व केले बघा T0 cos थिटा आणि T0 sin थिटा, ह्या T0ला आपण रिझॉल्व केलं आहे. ओके, मग आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं हा T0 cos थिटा कोणाला बॅलन्स करतोय? mgला. ओके, मग आपण ते लिहून घेऊया. बघा हा T0 जो आहे तो कोणाला बॅलन्स करतोय? मग पहिला पॉईंट काय आला आहे आपला? तर बघा तो पहिला पॉईंट आहे T0 cos थिटा. T0 cos थिटा बॅलन्सेस mgला तो बॅलन्स करतोय. म्हणजेच काय येईल? T0
कॉस थिटा इज इक्वल्स टू एम जी, याला म्हणूया आपण इक्वेशन 1. ओके, त्याच्यानंतर ही झाली तुमची इक्वेशन 1. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट तुमचा बघा, आता हा सर्क्युलर मोशन करतोय. हा जो तुमचा बॉब आहे तो काय करतोय, सर्क्युलर मोशन करतोय. आणि त्याला जर सर्क्युलर मोशन करायची असेल तर इकडे सेंट्रिपिटल फोर्स असला पाहिजे, कारण सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्स गरजेचा आहे. मग तो सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतोय, तर हा T0 साइन थिटा रेडियसकडे ॲक्ट होतोय. म्हणजे हा T0 साइन थिटा तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे. मग आपण म्हणूया नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत आहे, प्रोव्हाइड्स बाय T0 साइन थिटा. ओके, म्हणजेच काय येईल, देअरफॉर T0 साइन थिटा इज इक्वल्स टू सेंट्रिपिटल फोर्सचं तुमचं मॅग्निट्यूड. मग सेंट्रिपिटल फोर्सचं मॅग्निट्यूड आहे तुमचं mv²/r. परंतु आपल्याला हा व्ही नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे इथे, आपल्याला पाहिजे ओमेगा. ओके, टी काढण्यासाठी आपल्याला पाहिजे अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी आपल्याला नको आहे. मग आपण यालाच कशा प्रकारे लिहू शकतो, mr². काय लिहू शकतो आपण याला, mr². ओके, मग आपण याला म्हणूया इक्वेशन 2. याला म्हटलं आपण इक्वेशन 2. आपल्याला कसली व्हॅल्यू शोधायची, आता टीची शोधायची. टी शोधण्यासाठी आपल्याला ओमेगा पाहिजे. मग हा इथे ओमेगा आहे. ओके, मग आपण इक्वेशन 2ला जर 1नी डिव्हाइड केलं तर आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू इथून मिळू शकते. म्हणून आपण लिहूया डिव्हाइड इक्वेशन 2 बाय 1 वी गेट. इक्वेशन 2ला जर आपण 1नी जर डिव्हाइड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे बघा, इक्वेशन 2ला 1नी म्हणजे इथे येईल तुमचा T0 साइन थिटा अपॉन T0 कॉस थिटा. ओके, इज इक्वल्स टू इक्वेशन 2ला आपण 1नी डिव्हाइड करतोय. मग T0 साइन थिटा अपॉन T0 कॉस थिटा. मग आता इकडे काय येईल, mr² अपॉन mg. ओके, हा m आणि m कट झाला, T0 तुमचा कट झाला. मग राहिला काय, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल्स टू r⍵² अपॉन g. मग आता बघा, या साइन थिटा अपॉन कॉस थिटाला टॅन थिटा लिहू नका, कारण याची आपल्याला गरज आहे. याला आपण असंच्या असं ठेवूया. मग आता तुमचा ⍵² काय येणार बघा, हा ओमेगा एकटा राहिला, याला एकटं ठेवू इकडे, ⍵². इकडे जो तुमचा आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा, हा जी इथे काय करतोय, डिव्हाइड करतोय, इकडे येऊन तो मल्टिप्लाय करणार आहे. ओके, त्याच्यानंतर हा आर इथे मल्टिप्लाय करतो, इकडे येऊन तो डिव्हाइड करणार आहे. अशा प्रकारे तुमचा आला ⍵² इज इक्वल्स टू जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. मग हा जो तुमचा ⍵² आहे त्याला आपण ओमेगा जर लिहिलं तर काय येईल, √ऑफ जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. काय येईल तो, जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. अशा प्रकारे तो येणार आहे. मग हा आला. याच्यानंतर जो आहे आता साइन थिटाची व्हॅल्यू आपण इथे काढू शकतो. कशा प्रकारे काढू शकतो बघा, अतिशय सोपं आहे. साइन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला इथे शोधायला लागणार आहे. जर आपण बघितलं, हा जो तुमचा कोनिकल पेंडुलम आहे, ओके, हा तुमचा कोनिकल पेंडुलम अशा प्रकारे फिरतोय. ओके, हा करतोय तुमचा सर्क्युलर मोशन. म्हणजे ही तुमची आहे रेडियस, ही आहे तुमची लेंथ त्या स्ट्रिंगची, हा तुमचा यल आणि हा तुमचा आर आहे. मग याच्यावर आपण साइन थिटा लिहू शकतो. हा तुमचा 90 डिग्री आला. साइन थिटा काय येईल, थिटा कोणता आहे तुमचा, हा. ओके, थिटा तुमचा हा आहे. मग साइन थिटा काय येईल याचा, साइन थिटाची व्हॅल्यू काय असते, साइन थिटा असतो तुमचा अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. म्हणजे काय येईल तो, अपोजिट साईड आहे तुमची आर, अपोजिट साईड काय आहे आर, आणि हा येईल तुमचा यल. ओके, म्हणजे साइन थिटा काय आला तुमचा आर अपॉन यल. म्हणजे आपण इथे लिहू शकतो ना, इथे आपण लिहू शकतो ओमेगा इज इक्वल्स टू जी इंटू साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे आर अपॉन एल. ओके, अपॉन हा आर कॉस थिटा, अंडररूटमध्ये
हा तुमचा आर आर कट झाला. ओके, आर आर तुमचा काय झाला इथे कट झाला. हा जो यल इथे डिवाइड तो खाली येईल, म्हणजे ओमेगाची जी व्हॅल्यू येणार आहे तुमची ती काय येईल बघा. जी ओमेगाची व्हॅल्यू तुमची येणार आहे, हा आर आर कट झाला. ओके, हा जो तुमचा ओमेगा येणार आहे तो येणार आहे अंडर रूट ऑफ जी अपॉन यल कॉस थिटा. अंडर रूट ऑफ जी अपॉन यल कॉस थिटा अशा प्रकारे ही येणार आहे. आणि अतिशय सोपी आहे बघा. परंतु आपल्याला माहिती ही आली ओमेगा. फक्त आपल्याला ओमेगा काढायची का तर नाही, आपल्याला फक्त ओमेगा शोधायचा नाही, आपल्याला काय शोधायचं आहे टी शोधायचा आहे. बट मग इथे म्हणू आपण बट ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन टी. आपल्याला माहिती की ओमेगा इज इक्वल्स टू काय आहे तुमचा 2 पाय अपॉन टी आहे. मग हा जो तुमचा ओमेगा दिला आहे ह्या ओमेगाच्या ठिकाणी आपण लिहू शकतो 2 पाय अपॉन टी इज इक्वल्स टू हा येईल तुमचा अंडर रूट ऑफ जी अपॉन यल कॉस थिटा. याच्यावर आपण टीची व्हॅल्यू काढू शकतो. याचा रेसिप्रोकल जर घेतला तर हा येईल तुमचा टी. हा जो 2 पाय आहे रेसिप्रोकल घेतला आपण. ओके, रेसिप्रोकल घेतला म्हणजे हा यल कॉस थिटा पण वरती गेला, म्हणजे काय येईल हा यल रेसिप्रोकल घेतला यल कॉस थिटा आणि हा जी. ओके, याच्या अपॉन जो 2 पाय आला आहे तो इकडे येऊन काय करणार आहे मल्टिप्लाय करणार, म्हणजे हा येईल तुमचा 2 पाय अंडर रूट ऑफ यल कॉस थिटा अपॉन जी. ही आली तुमची टीची व्हॅल्यू. कसली व्हॅल्यू आली तुमची टीची. ओके, मग याच्यावरून आपण फ्रिक्वेन्सी काढू शकतो. इथे म्हणू शकतो आपण फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 1 अपॉन टी. फ्रिक्वेन्सी लिहूया यन इज इक्वल्स टू 1 अपॉन टी. म्हणजेच काय येईल यन इज इक्वल्स टू याचा रेसिप्रोकल 1 अपॉन टीचा, म्हणजे तो येईल 1 अपॉन टी. टीची व्हॅल्यू काय तुमची 2 पाय अंडर रूट ऑफ यल कॉस थिटा अपॉन जी, म्हणजे येईल तो 1 अपॉन 2 पाय इंटू परत याचा रेसिप्रोकल तुमचा जी अपॉन यल कॉस थिटा. अशा प्रकारे ही तुमची फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियड आपण कोनिकल पेंडुलमचा इथे शोधलेला आहे. ओके, तुम्हाला लिहायचं असेल मी परत एक वेळेस तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. इथून आपण घेतलं आहे तुमचं कोनिकल पेंडुलम. ओके, हे डायग्राम व्यवस्थित काढा व्हिडिओ पॉज करून, त्याच्यानंतर हे व्यवस्थित लिहून घ्या. ओके, ओके चला. तर बघा अशा प्रकारे आज आपण एक एक्झाम्पल बघितलं, एक न्यूमेरिकल तुमचं सॉल्व केलं आहे मॅक्झिमम स्पीड मिनिमम स्पीड सेफ स्पीडवरती. त्याच्यानंतर आपण कोनिकल पेंडुलम हा पॉईंट आज बघितलेला आहे. ओके, आता जो पुढचा आपला पार्ट असणार आहे, ओके, त्या पुढच्या पार्टमध्ये आपण तुमचं मॅथमॅटिक्सचं तुमचं हे जे आता कोनिकल पेंडुलम झालं या कोनिकल पेंडुलमवरती एक न्यूमेरिकल तुमचं आपण सॉल्व करणार आहोत. ओके, तुम्हाला मी पेपरवरती सॉल्व करून देतो आहे, पण माझ्याकडे आता पर्याय नाही आहे. ओके, माझी तब्येत खराब असल्यामुळे मी क्लासवरती अवेलेबल नाही. तरीसुद्धा मी तुमचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्हाला मी व्हिडिओ बनवून पाठवत आहे. ओके, पेपरवरती जर काय अडचण येत असतील तर मला सांगा. हे जे मी तुम्हाला लिहून देतो तुम्हाला लिहिता येत नसेल तर मला सांगा, मी हे स्कॅन करून तुम्हाला पाठवेन. ओके, PDF फॉर्मॅटमध्ये. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.